नमस्कार मित्रांनो, माझं नाव CA अक्षय लड्डा आहे आणि मी लोकांना म्हणजे माझ्या क्लायंट्सना चांगले प्रोडक्ट, टॅक्स इफिशियंट प्रोडक्ट ते कसं परचेस करू शकतात. फार लोकांचं आम्ही ITR फिल करतो, फार लोकांचं टॅक्सेशन आम्हालाच कळतं की ते किती भरत आहे किती नाही. आणि ह्या टॅक्सेशनला बघून आम्ही हेच नेहमी पळवाट काढण्याचा प्रयत्न करतो की या लोकांनी यांचा टॅक्स कसा वाचवावा. तो तुम्हाला स्क्रीनवर आजचा टॉपिक आहे आर्बिट्राज फंड आणि FD यामध्ये गुंतवणूक कशी करायची, यामध्ये तुम्हाला टॅक्समध्ये सेव्हिंग किती पडतो आणि यामध्ये फायदे नुकसान काय आहे, सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहीत पडणार. पुढचे 5 ते 10 मिनिटं तुम्ही व्हिडिओमध्ये बनवून राहा आणि पूर्ण व्हिडिओ बघा, चांगली नोट्स बनवा. मी पण हे PDF बनवलेली आहे, याची पण तुम्ही स्क्रीनशॉट ओढू शकता. तर स्क्रीनवर गेल्यानंतर बघा, सगळ्यात पहिला आपला टॉपिक आहे आर्बिट्राज फंड आणि फिक्स्ड डिपॉझिट इन इंडिया. आता खूप लोक असे आहेत की ज्यांना FD मध्ये पैसा का बरं गुंतवणूक करायचा आहे, त्यांना रिस्क 0 पाहिजे आणि त्यांना त्यांच्या पैशाचं जर अर्जंटमध्ये काम पडलं तर त्यांना तो पैसा मिळाला पाहिजे. त्यामुळे लोक FD करतात. सगळ्यात पहिला पॉईंट आहे, FD मध्ये रेट ऑफ इंटरेस्ट किती मिळतो, 6 ते 7%. हे टॅक्सच्या पहिले आहे. टॅक्सच्या नंतर तो खूप वेगवेगळा आहे. कोणता व्यक्ती 20%च्या स्लॅबमध्ये आहे, कोणता व्यक्ती 10%च्या स्लॅबमध्ये आहे, कोणत्या व्यक्ती 30%च्या स्लॅबमध्ये आहे, हे डिपेंड करतो की कोणता व्यक्ती कशात आहे. तेच आर्बिट्राज फंडमध्ये पण 6 ते 8% मिळतो रिटर्न आणि हे प्रोडक्ट मार्केट लिंक्ड आहे. सगळ्यात पहिले आर्बिट्राज फंडचं एक बेसिक इंट्रोडक्शन समजून घ्या. आर्बिट्राज फंड काय करतो, तो फंड 2 मार्केटमध्ये एकच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतो आणि बघतो की या मार्केटमध्ये याचा भाव काय चालू आहे आणि या मार्केट याचा भाव काय चालू आहे. जर कुठं पण त्याला भावामध्ये कमी जास्त मिळालं ना, तर त्या गोष्टीची अपॉर्च्युनिटी तो ग्रॅब करतो आणि तिथं तो इन्व्हेस्टमेंट करतो. तर आर्बिट्राज फंडला टेक्निकली या पद्धतीने तुम्ही समजू शकता. तर रिटर्नच्या याच्यात दोन्ही गोष्टी सारखे रिटर्न देतात, म्हणजे काहीच असं रिटर्न पर्सेंटेजमध्ये प्रॉब्लेम नाही आहे. पण टॅक्सेशनमध्ये आर्बिट्राज फंड हा खूप सुपेरियर आहे, खूप इफिशियंट आहे. का बरं? कारण की याच्यावर पडतो इक्विटीचं टॅक्सेशन. तुम्ही बघत असाल स्क्रीनवर, लॉंग टर्म कॅपिटल गेनवर 12.5% टॅक्स आहे आणि ते जर 1 वर्षाच्या वर होल्डिंग असलं तर लॉंग टर्म कॅपिटल गेन, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन 1 वर्षाच्या खाली होल्डिंग असलं तर त्याच्यावर 20% आहे. पण यात तुम्ही एक गोष्ट करू शकता, 1,25,000 पर्यंत तुम्हाला टॅक्स माफ आहे. म्हणजे 1,25,000 रुपयापर्यंत तुम्ही जर गेन बुक केलं 12 महिन्यानंतर तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा टॅक्स लागणार नाही 1,25,000 पर्यंत. तेच फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तसं काही नाही आहे. फिक्स्ड डिपॉझिटमध्ये तुम्ही FD ठेवा, FD मध्ये जो पण तुम्हाला व्याज मिळत आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरणं आहे. तुम्ही ते FD विकली नाही विकली ते काही घेणे देणं नाही आहे. FD वर तुम्हाला टॅक्स भरणं आहे ॲक्रुअल सिस्टमने. तर याच्यात टॅक्स इफिशियंट आर्बिट्राज फंड आहे. सेकंड, लिक्विडिटी. तुम्ही कोणत्याही टाइमला कोणत्याही वेळी आर्बिट्राज फंडचं रिडम्शन करू शकता आणि तुम्हाला तुमचा पैसा T+1 और T+2 डेजमध्ये तुमच्या बँक अकाउंटमध्ये येतो. तुम्हाला कुठंच जाण्याची आवश्यकता नाही आहे. या फंडबद्दल तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे, अजून तुम्हाला मी त्याच्यावर गाईड करू शकतो. पण समजून घ्या, 3 दिवसाची लिक्विडिटी आहे, म्हणजे 3 दिवसात तुमचा पैसा तुम्हाला वर्किंग डे मध्ये. तेच FD मध्ये काय असते की तुम्हाला काही लॉक पिरियड असतो, तुम्हाला एवढा वेळ थांबणंच आहे. तर आणि तोडण्यासाठी पण खूप लोकांना इंटरनेट बँकिंग ह्या सगळ्या गोष्टी कळत नाही. ते युजर ID पासवर्ड स्वतः विसरून जातात, तर खूप परेशानी होतो त्यांना FD तोडण्यासाठी. तर त्यांना बँकेत जाणंच पडते FD तोडण्यासाठी. तर हे आहे लिक्विडिटीचा पॉईंट. थर्ड, सेफ्टी. आता बघा, आर्बिट्राज फंड हा कम्प्लिटली रिस्क फ्री नाही म्हणू शकत. याच्यात थोडीशी रिस्क आहे, थोडीशी. पण मला असं वाटते की ते तुम्ही इतिहासमध्ये जाऊन बघा, कोणताही आर्बिट्राज फंड डुबलेला नाही आहे. तुम्ही मला एक गोष्ट सांगा, आज तुम्ही बँकेत इन्व्हेस्टमेंट करता, बरोबर आहे. तुम्हाला कोण वाटते ते रिस्क फ्री आहे? बँकेत तुम्हाला सांगू तर 5 लाखापर्यंतच इन्शुरन्स आहे. म्हणजे 5 लाखापर्यंत उद्या जाऊन जर बँक डुबली तर तुम्हाला तुमचे पैसे मिळतात, 5च्या वर मिळत नाही. तर हे कसं काय रिस्क फ्री झालं? पण लोकांना असं वाटते की बँकमध्ये पैसे टाकले तर रिस्क फ्री आहे. तर हे मार्केट लिंक्ड आहे, तर थोडीशी रिस्क राहते. FD मध्ये काही रिस्क नसते. पण
गॅरंटेड रिटर्न बँक म्हणतो, पण असं समजून चला की 5 लाखापर्यंतच ते तुम्हाला कव्हर आहे. जर उद्या जाऊन बँक डुबली तर 5 लाखाच्या वर तुम्हाला खूप अडचण जाणार, पैसे काढण्यासाठी भेटणारच नाही आहे. तर याच्यात एक अशी टीप समजून चला की तुम्हाला जर एफडी बनवणं पण आहे ना, तर वेगवेगळ्या बँकेत 5-5 लाखापर्यंत बनवा. म्हणजे वेगवेगळ्या बँकेत तुम्ही 5 लाखापर्यंत एक रिस्क म्हणजे कोलॅप्स करू शकता, काढू शकता. आता कंपाऊंडिंग, तुम्ही जर जसं मी म्हटलं 1,25,000 रुपयापर्यंत तुम्ही गेन बुक करू शकता. तर या गेनला जर तुम्ही प्रत्येक वर्षी बुक केले, रिइन्व्हेस्ट केले ना, खूप छान वेल्थ तयार होते. मी तुम्हाला खाली एक्झाम्पल सांगणार आहे 10 लाखाचं कन्सिडरेशन घेऊन, पण खूप बेनिफिट होतो. अजून त्याच्यावर कोणत्याच प्रकारचा टीडीएस कटत नाही. आर्बिट्राज फंडमध्ये कोणत्याच प्रकारचा टीडीएस कटत नाही. तेच एफडी मध्ये जर तुमचं एक लिमिटच्या वर तुम्हाला व्याज मिळत आहे तर तुम्हाला टीडीएस कटतो आणि खूप लोकांना अडचण जाते टीडीएस कटले की. नंतर टॅक्स सेव्हिंग स्ट्रॅटेजी, मी जे म्हटलं की 1,25,000 पर्यंत तुम्ही बुक करा, त्याच्यानंतर रिइन्व्हेस्ट करा तर टॅक्स 0 पडणार. जर तुम्ही प्रॉपरली प्लॅनिंगने इन्व्हेस्टमेंट केली ना, चांगल्या सल्ल्याने, तर तुमचं टॅक्स खूप 0 होणार. आणि याच्यात काही टॅक्स हार्वेस्टिंग होतच नाही आहे, कारण की अशी कोणती लिमिटच नाही आहे गव्हर्नमेंटची की एवढ्या रुपयापर्यंत तुम्हाला इंटरेस्टवर कोणत्याही प्रकारचा टॅक्स देण्याची गरज नाही. व्होलॅटिलिटी, खूप व्होलॅटिलिटी आहे. म्हणजे असं समजा, एक सेकंड, काय कॉल आला, सॉरी, खूप लो व्होलॅटिलिटी आहे. म्हणजे उतार चढाव भावामध्ये खूप कमी होतो. एफडी नुसारच हा हळूहळू वाढत राहतो. हा कोणाला आयडिया आहे? ज्या लोकांना 1 ते 2 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायची आहे, ज्यांना माहीत नाही आहे की सडन पैशाचं काम कधी पडू शकतो, त्यांनी टाकायची. आणि जे 30% टॅक्स स्लॅबमध्ये आहे त्यांनी तर इथंच इन्व्हेस्टमेंट करायचं. खूप जास्त पेन आहे सर, मी सांगतो ना. पहिली गोष्ट, आपण ज्या प्रोडक्टमध्ये जात आहे ते इन्फ्लेशनला पण बीट नाही करत आहे, आणि त्याच्यानंतर पण जर तुम्ही त्या इन्कमवर 30% टॅक्स देताय तर खूप पेन आहे. त्याच्यानंतर इंडेक्सेशन बेनिफिट दोघांमध्ये ॲप्लिकेबल नाही आहे. तर हा पॉईंट हे करा. मिनिमम इन्व्हेस्टमेंट 500 ते 1000 रुपयापर्यंतच आहे, याच्यात बी तेच आहे. आता एक्झिट लोड, हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बघा, 30 दिवसाच्या जर नंतर तुम्ही काही पण आर्बिट्राज फंडमध्ये रिडम्शन केले, म्हणजे विक्री केली, तर तुम्हाला कोणत्याच प्रकारचा लोड लागत नाही. 30 दिवसाच्या अंदर तुम्हाला लोड लागतो. हा खूप शॉर्ट पिरियड आहे. तोच एफडी मध्ये तसं नाही आहे. एफडी मध्ये तुम्ही जर एफडी 1 वर्षाची केली आणि मधात ब्रेक केली ना, तर पहिली गोष्ट, ब्रेक करण्याचे तुम्हाला चार्जेस लागतात. त्याच्यानंतर तुम्हाला ब्रेक केल्यानंतर डेजचं कॅल्क्युलेशन लागते इंटरेस्टचं. म्हणजे जर तुम्ही ॲज इफ तेवढ्या दिवसासाठी एफडी केली असती तर तुम्हाला इंटरेस्ट किती लागलं असतं. म्हणजे एफडी करताना जो व्याज मिळत आहे तर जरुरी नाही आहे की तो व्याजच तुम्हाला प्रपोर्शनेटली मिळणार. तुम्हाला तो एवढा लो होऊन जातो की तुम्हाला समजणार पण नाही की हे किती मोठं आपल्यासोबत ट्रॅप झालेलं आहे. तर आर्बिट्राज फंड खूप टॅक्स इफिशियंट आहे, लिक्विड आहे आणि चांगले रिटर्न तुम्हाला प्रोव्हाइड करतो लॉंग टर्म मध्ये. आता तुम्हाला मी एक एक्झाम्पल सांगतो, खूप बेहतरीन एक्झाम्पल आहे. या एक्झाम्पलला तुम्ही बघा. सपोज करा की तुमचं 10 लाखाचं इन्व्हेस्टमेंट आहे, ठीक आहे. 10 लाखाचं इन्व्हेस्टमेंट आहे. आर्बिट्राज फंड सपोज करा 8% तुम्हाला पर ॲनम रिटर्न देत आहे. एफडी 6.6% ते 7% देत आहे. मी 6.6% धरलं आणि टॅक्स अज्युम करते 30% स्लॅबमध्ये आहे. कॅल्क्युलेशन बदलतील. खूप लोक कमेंट करतात की सर तुमने 30 क्यों लिया. अरे बाबा, कॅल्क्युलेशन बदलू शकतात ना. अज्युम करा 30% स्लॅबमध्ये आहे आणि प्रत्येक इयरमध्ये जर तुम्ही 1-1 लाखच फक्त बुक केले, फक्त 1-1 लाख, 1,25,000 बी नाही केले तर काय होणार आहे बघा. सगळ्यात पहिले आर्बिट्राज फंडमध्ये तुम्हाला 8% जर ग्रोथ झाली, 1 लाख रुपये प्रत्येक वर्षात तुम्ही ना रिइन्व्हेस्ट करून बुक केलं आणि कोणत्याच प्रकारचा टॅक्स भरला नाही, तर तुमचं फंड व्हॅल्यू तयार होतो 14,69,328. आणि प्रत्येक वर्षात जर जे तुम्ही बुकिंग केलेली आहे लिमिटच्या अंदर, तुम्हाला टॅक्स पडणार 0. हे बघा, 0 टॅक्स पडणार जर तुम्ही प्रॉपर या वेपनचं यूज केलं. तेच जर तुम्ही एफडी ऑप्शन 2 एफडी मध्ये टाकलं ना, तर तुमचं फंड व्हॅल्यू होणार टॅक्स वॅक्स सगळं ऍडजस्ट करून 12,53,850. बघा किती मोठा डिफरन्स आहे. तुम्ही जर डिफरन्सचा आकडा काढताल ना, तुमचं डोळे हे होऊन जातील, शॉक होऊन जातील. 2,15,458 रुपये तुम्ही वेल्थ डिस्ट्रॉय करणार जर तुम्ही या मोडमध्ये गेले तर.
तर हा व्हिडिओ संपूर्ण तुम्हाला अज्युम करतो कळला असेल. तुम्हाला जर काही कळलं नाही तर मी माझा खाली नंबर ड्रॉप करत आहे, तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, काही पण माहिती विचारू शकता. आणि जर खरंच तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये चांगले डिसिजन घेणं आहे तर मला तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. तुमचाच अक्षय लड्डा, चार्टर्ड अकाउंटंट. धन्यवाद.